नमस्कार मित्रांनो, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत आता ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 60,000 रुपये मिळणार आहेत. या संदर्भातील एक GR आलेला आहे. या योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत, कागदपत्रे काय लागणार आहेत आणि अर्ज कुठं करायचा, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी निकष व अटी लागू करण्याबाबतचा हा GR 11 मार्च 2024 या दिवशीचा आहे. या योजनेमध्ये इतर मागासवर्ग असतील, विमुक्त जाती व भटक्या जमाती जे काही असतात मित्रांनो, त्या प्रति जिल्ह्यातील 600 याप्रमाणे एकूण 21,600 विद्यार्थ्यांसाठीच ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात आलेली आहे. आणि ही 13/12/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, शासन निर्णय पाहून घेऊयात. क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमधनं वगळलेले आहेत. मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासाठी जे काही खाली निकष व अटी दिलेले आहेत ते आपण पाहून घेऊयात. या योजनेचा शैक्षणिक निकष पाहून घेऊया. सदरचा विद्यार्थी 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. या योजनेसाठी अर्ज करताना किमान 60% किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन CGPA गुण असणे आवश्यक राहतील. यासाठी इयत्ता 12वीच्या गुणाची टक्केवारी विचारात घेतली जाणार आहे. आणि योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा ही व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि 30% हे जागा ही बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. तर निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत या सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभास पात्र राहील. या योजनेचे इतर निकष काय आहेत ते आपण पाहून घेऊया. या योजनेचा लाभ 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल. एका विद्यार्थ्यात जास्तीत जास्त 5 वर्षे या योजनेचा लाभ घेता येतो. आणि जे इंजिनिअरिंग, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ हा 6 वर्ष अनुज्ञेय असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे वय हे 30 वर्षापेक्षा जास्त नसले पाहिजे. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असणार आहे. आणि ज्याचे शिक्षण खंडित झालेले आहे अशा विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असणार आहे. पण त्या विद्यार्थ्याचे वय हे वयोमर्यादेपेक्षा जास्त नसले पाहिजे. सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्या ज्या वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश मिळालेला नसायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचा जर लाभ भेटत असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ भेटणार नाही. आणि विद्यार्थी कोणत्याही प्रकारची जर नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ भेटणार नाही. या योजनेअंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. मित्रांनो, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हे 4% आरक्षण आहे. गुणवत्तेची किमान टक्केवारीची मर्यादा 50% इतकी राहील. आणि महिलांसाठी हे 30% समांतर आरक्षण दिलेलं आहे. मित्रांनो, तर या योजनेसाठी आपण कागदपत्रे काय लागणार आहेत ते पाहूया. भाड्याने राहत असलेल्या व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र पाहिजे नोटरी करून.
स्वयं घोषणापत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र, परत भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी किंवा भाडे करारपत्र, करारनामा जो काही असेल तो, महाविद्यालयात प्रवेश घेतला याचा पुरावा म्हणजेच ID प्रूफ वगैरे, तुम्हाला ही कागदपत्रे लागणार आहेत. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी जवळील जिल्ह्याच्या सहाय्यक संचालक म्हणजे इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडे अर्ज करायचा आहे. तो ऑफलाईनही करू शकता आणि ऑनलाईनही करू शकता. तुम्हाला आता हे 60,000 रुपये कसे मिळणार आहेत ते सांगतो. मुंबई शहर किंवा मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जर उच्च शिक्षण घेण्यासाठी जर विद्यार्थी गेलेला असला तर त्याच्यासाठी एवढी रक्कम देण्यात येणार आहे. भोजन भत्त्यासाठी 32,000, निवास भत्त्यासाठी 20,000, निर्वाह भत्त्यासाठी 8,000 असे प्रति एकूण संभाव्य वार्षिक खर्च हा 60,000 रुपये मिळणार आहे त्या विद्यार्थ्याला. आणि तुम्ही जर इतर महसुली विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जर विद्यार्थी गेलेले असले तर त्या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम अशी आहे. भोजन भत्ता 28,000, निवासी भत्ता 15,000, निर्वाह भत्ता 8,000, एकूण 51,000 भेटतील. आणि जर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही अनुज्ञेय रक्कम राहील. भोजन भत्ता 25,000, निवास भत्ता 12,000, निर्वाह भत्ता 6,000, एकूण 43,000 ही अनुज्ञेय रक्कम राहणार आहे. आणि तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ही अनुज्ञेय रक्कम राहणार आहे. भोजन भत्ता 23,000, निवासी भत्ता 10,000, निर्वाह भत्ता 5,000, एकूण 38,000 या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम असणार आहे. मित्रांनो, मुख्य म्हणजे क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आहे. त्याच्यामुळे क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी हे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी पात्र नसणार आहेत. तर मित्रांनो, असा हा GR होता. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद मित्रांनो.